नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. ही संधी आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदासाठी. चला तर मग या नवीन अधिसूचनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. आणि हो, हे सगळं आपण कुठून तरी ऐकून नाही सांगत आहोत. जी काही माहिती आपण पाहणार आहोत ती थेट आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेमधून घेतलेली आहे. म्हणजे 100% खरी आणि विश्वासार्ह. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ. मग यासाठी कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या आहेत. चला तर एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. चला, सगळ्यात पहिल्यांदा हे पद नक्की काय आहे आणि यात किती जागा आहेत हे समजून घेऊया. तर हे पद आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरलं जाणारं हे एक वकील म्हणजेच ॲडव्होकेटचं पद आहे. या पदावर काम करताना कायदेशीर प्रकरणांमध्ये सरकारची किंवा राज्याची बाजू मांडण्याची जबाबदारी असते. आता जागांबद्दल बोलूया. इथे आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या आरक्षित प्रवर्गांमध्ये जागा कशा विभागल्या आहेत. अधिसूचनेमध्ये हा तक्ता खूप सविस्तरपणे दिला आहे, त्यामुळे आपल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे नक्की तपासा. ठीक आहे, पद समजलं, जागा किती आहेत तेही कळलं. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या पदासाठी अर्ज करायला कोण कोण पात्र आहे? चला, पात्रतेचे निकष पाहूया. पात्रतेसाठी खरं तर 2 मुख्य अटी आहेत. पहिली म्हणजे कायद्याची पदवी असणं आवश्यक आहे, आणि दुसरी अट आहे अनुभवाची, म्हणजे तब्बल 8 वर्षांचा वकिलीचा अनुभव गरजेचा आहे. हो, बरोबर ऐकलं. 8 वर्षांचा अनुभव, तोही उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही न्यायालयात वकील म्हणून काम केल्याचा. हे एक वरिष्ठ पद असल्यामुळे अनुभवाला इथे खूप महत्त्व आहे. पण थांबा, इथे एक खूप महत्त्वाची आणि कामाची गोष्ट आहे. अधिसूचनेत असं म्हटलं आहे की जर काही विशिष्ट राखीव प्रवर्गांमधून पुरेसे अनुभवी उमेदवार मिळाले नाहीत तर आयोग ही 8 वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करू शकतो. त्यामुळे ही एक मोठी संधी ठरू शकते. बरं, तर समजा पात्रता पूर्ण होत असेल तर मग पुढची पायरी म्हणजे अर्ज करणं. पण अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत का? चला पाहूया काय काय लागणार आहे. एक तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जी कागदपत्र आपण अपलोड करणार आहोत ती सगळी PDF फॉर्मॅटमध्येच हवीत, आणि त्यांची साईज 50 KB पेक्षा कमी आणि 500 KB पेक्षा जास्त नसावी. हे नीट लक्षात ठेवा, नाहीतर ऐनवेळी अडचण येऊ शकते. जे उमेदवार दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सूचना आहे. त्यांना swavalambanCard.gov.in या वेबसाईटवरून मिळवलेलं UDD कार्ड किंवा किमान त्याचा नाव नोंदणी क्रमांक देणं बंधनकारक आहे. आता जे उमेदवार EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आपलं प्रमाणपत्र हे चालू आर्थिक वर्षाचं म्हणजे 2024-2025 किंवा पुढच्या म्हणजे 2025-2026 या वर्षाचं असणं गरजेचं आहे. या तारखा चुकवू नका. चला, आता सगळ्यात जास्त महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे तारखा. कारण सगळी तयारी झाली आणि तारीखच निघून गेली तर काही उपयोग नाही. तर लक्ष देऊन ऐका. अर्ज भरायला सुरुवात होणार आहे 20 मार्च 2026 पासून. ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल 2026. आणि जर कोणी बँकेत जाऊन चलनाद्वारे फी भरणार असेल तर त्यांच्यासाठी शेवटची तारीख आहे 11 एप्रिल 2026. ह्या तारखा कुठेतरी लिहून ठेवा. ठीक आहे, तारखा तर लक्षात आल्या, पण आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा, त्याच्या पायऱ्या काय आहेत ते समजून घेऊया. ही ऑनलाईन प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त या पायऱ्या लक्षात ठेवा. सगळ्यात आधी MPSCच्या वेबसाईटवर जाऊन आपलं खातं तयार करा, किंवा आधीच असेल तर लॉग इन करा. मग अर्ज व्यवस्थित भरा, सगळी कागदपत्र अपलोड करा. त्यानंतर सबमिट अँड पे फीज या बटणावर क्लिक करा. फी भरल्यावर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येतोय की नाही हे नक्की तपासा, आणि सगळं झालं की व्यवस्थित लॉग आउट करा. तर मग काय वाटतंय? कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही खरंच एक मोठी संधी आहे. आपल्या करिअरमधलं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं का, याचा विचार नक्की करा. आणि जर अर्ज करायचा निर्णय पक्का झाला असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in आणि अर्ज करण्यासाठी mpsconline.gov.in या दोन्ही वेबसाईटला भेट द्या. सर्व माहिती